गुगल क्रोम वरती वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करण्यासाठी आपण अनेक टॅब ओपन करतो, पण अचानक जर का आपल्याकडून सगळेच टॅब एकदम क्लोज झाले तर अशा वेळी काय करायचं, चला बघूया. तर बघा, सध्या आपण आपल्या गुगल क्रोम वरती वेगवेगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन सर्च करतोय. जसं की इथं कम्प्युटर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, नायलेटची एक आपण वेबसाईट केलेली आहे, युट्यूब आहे आणि व्हॉट्सअप आहे. अशा सध्या 4 टॅब माझ्याकडे ऑलरेडी रनिंग मध्ये आहेत. आणि जर मी हे टॅब वापरत असताना जर चुकून माझ्याकडून ते सगळे अचानक क्लोज झाले तर अशा वेळी काय करायचं, तर सिंपल आपल्याला पुन्हा गुगल क्रोम ओपन करायचं आहे. आणि गुगल क्रोम ओपन केलात की सगळ्यात पहिला तुम्ही ऑब्झर्व करा, सध्या आपल्याकडे एकच टॅब आहे, म्हणजे कोणत्याही पाठीमागचे टॅब आपल्याला दिसत नाही. पण आता आपल्याला ते सगळे टॅब रिटर्न घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला कीबोर्डवरील कंट्रोल शिफ्ट आणि टी ही की आपण प्रेस केली तर तुम्ही बघा, जे टॅब आपण सगळे क्लोज केले होते ते जसेच्या तसे आपल्याला पुन्हा इथं रिटर्न दिसत आहेत. जसं की इथं व्हॉट्सअप आहे, इथं युट्यूब आहे, इथं नायलेटची एक वेबसाईट दिलेली आहे आणि इथं आपण कम्प्युटरची इन्फॉर्मेशन सर्च करत होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे अजून तुम्हाला काही ट्रिक्स जर का हव्या असतील तर त्या नक्की तुम्ही कमेंट करा.